10th मॅथमॅटिक्स मध्ये आज आपण 4 नंबरचा चॅप्टर चालू करत आहोत. फायनान्शियल प्लॅनिंग. 4 नंबरच्या चॅप्टरचं नाव टाका. तुम्ही इकडे आहो जरा, उठा बरं. मागच्या 2 लाईन इथे या, जागा उठा. 2 लाईन उठा मागच्या. शिंदे उठा. दोन्ही शिंदे उठा. नावाडे इकडे पुढे इथं सगळेच. फायनान्शियल प्लॅनिंग. काय आहे या चॅप्टरमध्ये? तर या चॅप्टरमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जीएसटी आहे. बघा, जीएसटी बद्दल आपणाला पहिलं एक्सरसाइज आहे. टोटल धड्यामध्ये 4 एक्सरसाइज असला तरी हा धडा 50%च राहिलेला आहे तुमच्यासाठी. आता 2च एक्सरसाइज आणि 2 प्रॉब्लेम सेट होते, एकच प्रॉब्लेम सेट. असा हा 50% जवळपास वगळलेला भाग आहे या धड्यातला. आणि तसा काही अवघड धडा नाही, काही नाही, सोपा धडा आहे. जीएसटी जी आहे याचं लॉंग फॉर्म आहे गुड्स सर्व्हिस या जीएसटीचे 2 भाग असतात. सेंट्रल जीएसटी आणि एस म्हणजे स्टेट जीएसटी. समजा जर जीएसटी 5% असेल तर सेंट्रल जीएसटी 2.5%, स्टेट जीएसटी 2.5%. बरोबर आहे. जर 12% जीएसटी असेल तर त्याच्या अर्ध 6% सीजीएसटी, 6% एसजीएसटी. जर 18% जीएसटी असेल तर अर्ध 9% सेंट्रल जीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला टॅक्स जातो, भारत सरकारला. आणि स्टेट जीएसटी म्हणजे महाराष्ट्र सरकारला जातो टॅक्स. आपण एखादी वस्तू घेतलो, त्या वस्तूवर टॅक्स द्यायचा आपल्याला आणि त्याचं पर्सेंटेज आहेत 5%, 12%, 18% आणि 28%. जर 5% जीएसटी असेल तर 2.5 सीजीएसटी, 2.5 एसजीएसटी. जर 12% जीएसटी असेल तर 6% सीजीएसटी, 6% एसजीएसटी. जर 18% जीएसटी असेल तर 9% सीजीएसटी, 9% एसजीएसटी. जर 28% जीएसटी असेल तर 14% सीजीएसटी, 14% एसजीएसटी. आलं का लक्षात? आणि दुकानदार काय करतो, अर्धे टॅक्स घेतो आणि मग तो गव्हर्नमेंटला पाठवून देतो. समजा मी 100 रुपयाची वस्तू घेतलो, बरोबर, 100 रुपयाची वस्तू घेतलो तर दुकानदार 5% असेल तर माझ्याकडून 105 रुपये घेणार. त्याच्यातले 2.5 रुपये त्यानं सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवून देणार दुकानदार आणि 2.5 रुपये स्टेट गव्हर्नमेंटला पाठवून देणार. समजा एखाद्या वस्तूवर 28% जीएसटी असेल
28% GST असेल तर त्याच्यातली अर्धी म्हणजे 14% स्टेट. मग 100 रुपयाची जर वस्तू घेतलो तर मला त्या दुकानदाराला 128 रुपये द्यावे लागतील. किती? मग 28 त्यानं काय करणार? त्या 28 रुपये मधले 14 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवून देणार. माध्यम आहे त्यानं आपल्याकडून पाठवण्याचं आणि उरलेले 14 रुपये त्यानं स्टेट गव्हर्नमेंटला पाठवणार. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला अगोदर कळालं जीएसटी म्हणजे टोटल. त्याच्यात दोन भाग आहेत. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारी जीएसटी, भारत सरकारला जाणारी जीएसटी, आणि SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला जाणारी जीएसटी, महाराष्ट्र सरकारला जीएसटी जाते. तर हे अशा पद्धतीचे गणित आहेत. गणित करत असताना कळत गेले तुम्हाला हळूहळू की मग लक्षात येईल सगळ्या गोष्टी. बरोबर? तुम्ही हे लॉंग फॉर्म कसं लिहायचं? सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स असे फक्त लॉंग फॉर्म लिहून घ्या. आणि पेज नंबर 84 वर, नाही 84 नाही, 86 वर आरतीचं गणित आहे तेवढं लिहून घ्या.
झालं. बाहेर मीटरमध्ये बघ. झालं का सगळ्यांचं? बघा आता हे एक प्रॉब्लेम बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नेमकं काय आहे ते. आरती गॅस एजन्सी supplied LPG cylinder to the consumer for a taxable value of rupees 545. GST charged is 5%. What is the amount of CGST and SGST in the tax invoice? What is the total amount paid by consumer? Find the amount of GST to be paid by Aarti Gas Agency. बघा टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे सांगा. टॅक्सेबल व्हॅल्यू ₹545 बरोबर. जीएसटी किती % आहे सांगा. त्याच्यावरून CGST किती असेल त्याच्या अर्ध. त्याच्यावरून SGST किती असेल. आता कोणतं तरी एक काढू. CGST बरोबर 2.5% ऑफ 545. 2.5% साइन काढून टाका. 100 ऑफ म्हणजे इंटू 545 बरोबर. मल्टिप्लिकेशन करा अगोदर. 25 5 125 5 कॅरी 12 25 4 100 प्लस 12 112 चे 2 कॅरी 11 25 5 125 125 प्लस सांगा 12 किती झाले बरोबर. हे पॉइंट एक अंक सोडून इकडे घ्या. डिवायडेड बाय 100. पुन्हा आता 100 मधले 2 झिरो काढण्यासाठी पॉइंट अजून किती अंक डावीकडे सरकवणार. जेवढे झिरो आहेत तेवढे 1 2. रुपीज मध्ये 2च पॉइंट घ्यायचे असतात. तो तिसरा पॉइंट जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर अलीकडे एक वाढवायचं आणि त्याला काढून टाकायचं. आणि 5 पेक्षा लहान असेल तर फक्त काढून टाकायचं. माहिती नाही शिकलेलं तुम्हाला आठवते का. आता आपल्याला रुपये मध्ये आहेत म्हणजे पॉइंटच्या नंतर 2च अंकाची गरज आहे. कोणता अंक काढून टाकायचा. मग हा 5 अंक काढताना जर तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर अलीकडे एक ऍड करा आणि मगच काढा. आणि जर 5 पेक्षा लहान असेल तर काहीही ऍड न करता काढून टाकायचं. तर मी आता का लिहिलेलं बघा. CGST बरोबर 13.63 रुपीज. कोणती भी एक जीएसटी काढलेली असेल तर दुसरी जीएसटी डायरेक्ट तेवढीच राहते. CGST 2.5% न जर 13.63 रुपीज आला असेल तर डायरेक्ट SGST चं उत्तर लिहायचं. काय सांगा. SGST इज इक्वल टू रुपीज 13.63 आलं बरोबर. त्याला काढत बसायची गरज नाही. परत एक काढलं की दुसरं तेवढंच असतंय. आता पुढे काय विचारले बघा त्यानं.
व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST इन टॅक्स इनवॉइस काढलो. टोटल अमाऊंट पेड बाय कंझ्युमर. इकडे बघा, टोटल अमाऊंट पेड बाय कंझ्युमर. काय फॉर्म्युला लिहायचं सांगा. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST. कसं लिहायचं फॉर्म्युला कळालं का. सगळ्या गणिताला तेच. काय टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत प्लस CGST प्लस SGST. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. CGST किती आहे 13.63 प्लस SGST किती आहे 13.63. करा ॲडिशन. 3 प्लस 3 6, 6 प्लस 6 12 कॅरी 1, 4 प्लस 3 7 प्लस 5 12 कॅरी 1, 2 3 4 7 5. तर शक्यतो मी ह्याच्यासाठी तुम्हाला सुचवलेलं आहे की आडव्या मांडणीतून बेरीज कधीही करायची नाही, येत असली तरी. मग कशी करायची. रफमध्ये हो का 545.00 13.63 13.63 असं मांडणी करूनच करा. थोडक्यासाठी गणित चुकतंय आणि सोपं गणिताचे मार्क कट होतात. 4 आणि 3 7 आणि 5 12ला 2 हातचाला 1 3 आणि 4 7 ₹572.26. पुन्हा द अमाऊंट ऑफ GST. हे बघा टोटल अमाऊंट ऑफ GST. टोटल अमाऊंट ऑफ GST म्हणजे CGST प्लस SGST. 13.63 प्लस 13.63. 3 प्लस 3 6, 6 प्लस 6 12 कॅरी 1, 4 प्लस 3 7. खाली 4 उत्तर लिहायचे तुम्हाला. कोणते बघा. नंबर 1 आन्सर म्हणून अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू ₹13.63. अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू ₹13.63. नंबर 3 टोटल अमाऊंट पेड बाय कंझ्युमर इज इक्वल टू ₹572.26. आणि टोटल अमाऊंट ऑफ GST ते जरा वाक्य सांगा तिथलं, म्हणजे तसंच लिहिता येतं. टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी इज इक्वल टू ₹27.26. असं सगळं गणित झाल्यावर सगळ्यात शेवटी आन्सर म्हणून 4 वाक्य लिहायचे. कळालं. लिहून घ्या.
झालं. 3.1 मधलं पहिलं गणित लिहून घ्या. 4.1 मधलं 4.1 मधलं पहिलं गणित लिहून घ्या. झालं. बोर्डावरला लिहून घेणं झालं का सगळ्यांचं? फोर 4.1 मधलं पहिलं गणित आहे. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST आणि SGST? बघा, रेट ऑफ GST इज इक्वल टू किती % आहे? बरोबर आहे. तर रेट ऑफ CGST आणि SGST काढायचं आहे. रेट ऑफ CGST इज इक्वल टू त्याच्या अर्ध आणि रेट ऑफ SGST म्हणजे उरलेलं अर्ध. झालं उत्तर. लिहा. मग का लिहिता अजून? काही विचारले दुसरं? आई वही कर लावू ग. हा काय? दोन नंबरचं गणित लिहून ठेवा. कोण का म्हणताले? काय? हा का म्हणले कोणी?
का बरं बोललो तुम्ही? काही अडचण आहे? समजल नाही हे गणित? अजून एकदा समजावून दाखवू. पुढचं बी गणित असंच अवघड आहे बघा. बघा इकडं, रेट ऑफ CGST बरोबर 9% आहे का? तर आपल्याला SGST काढा म्हणले. रेट ऑफ SGST बरोबर तेवढंच असतंय 9%. बरोबर आहे. CGST तेवढाच, SGST. रेट ऑफ GST बरोबर रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. 9 plus 9 is equal to 18%. कळालं? लिहा. होय, झालं. फोर 4.1 मधलं एक मिनिट हा चौथं गणित लिहून घ्या. ते झाल्यावर चौथं गणित लिहून घ्या बरं का. झालं? नाहीतर असू द्या, उद्याच्याला बघू. सायन्सचं काढा.